माझ्याकडे शिकलेले आहेत आणि ते समाजामध्ये आता कार्यरत झालेले आहेत। आज समाजात जी पत्रकारिता ज्या पद्धतीने होत आहे, तुम्ही त्यापासून संतुष्ट आहात का सर? सत्ताधीशांनी दिलं होतं आणि मोठे घोटाळे करत होते, यांच्यावर अंकुश लावायचं काम साध्या साध्या 10वी-12वी झालेल्या विद्यार्थ्यांनी, नीटची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी, वेगवेगळ्या परीक्षांमध्ये घोटाळ्यात त्रस्त झालेल्या विद्यार्थ्यांनी अशी ही त्यांनी संसदेपर्यंत मजल मारली आणि त्यांना आवरता नाकीनऊ झालं। देशाचे पंतप्रधानाला काही काळ पळून जावं लागलं। तर अशा प्रकारचं जे सत्ताधाऱ्यांच्या मनामध्ये धसका बसेल आणि व्यवस्थाचं परिवर्तन होईल, अशा प्रकारची शक्यता या इंटरनेट पत्रकारिते। हो सर, कारण आपण हे बघितलं आहे की जेव्हा खरं तर ही फार दुर्दैवी घटना म्हणावी लागेल आपल्याला की विद्यार्थ्यांवर या प्रशासनाला, शासनाला लाठीचार्ज करावा लागला। त्या ठिकाणी मुलांना कोणताही म्हणजे अतिशय क्रूर मारहाण झालेली आहे आणि काही लोकांनी हे दाखवलंच नाही की ज्यांच्याकडे अपेक्षा होत्या, आपण जे माध्यम आपण एक विश्वासाने बघत होतो, त्यांनी ते दाखवण्याची हिंमत नाही केली। परंतु सोशल मीडियावर आणि यूट्यूब चॅनल्सवर कितीतरी यूट्यूबर्स आणि पत्रकारांनी त्या विद्यार्थ्यांना मारणाऱ्या त्या पोलिसांना समक्ष त्या मारहाण, दगडफेक चालू असताना जाऊन प्रश्न विचारले की तुम्ही यांना का मारतायत, आणि हे सगळं चित्र आपल्या सगळ्यांसमोर जे दाखवलंय। तर मी मानतो की याच्यामध्ये यूट्यूब आणि जे इंटरनेटवर काम करणारे मुलं आहेत त्यांचा खूप मोठा वाटा आहे सर। बरोबर आहे, खर्च केलं पाहिजे आणि जनतेला माहितीपासून वंचित होणार नाही यासाठी ही अखंडपणे संस्कारित झालेली माहिती, खरी माहिती, त्याच्यामध्ये ॲक्युरेसी आहे, ट्रूथ आहे, फेअरनेस आहे। नमस्कार, महाराष्ट्र माझा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आज नाशिक शहराच्या पेलिकन पार्कमध्ये आपण आहोत आणि माझ्यासोबत आपण ज्यांना बघतायत ते महाराष्ट्रातले हजारो पत्रकार घडवणारी व्यक्ती सन्माननीय श्री श्रीकांत सोनवणे सर आज या ठिकाणी माझ्यासोबत आहेत। खरं तर पत्रकार आणि पत्रकारिता कशी असायला हवी या विषयावर काही दिवसापूर्वी सरांशी माझं बोलणं झालं होतं। तर सरांनी आज आपल्याला वेळ दिलेला आहे आणि त्यांनी त्यांच्या मनामध्ये पत्रकारांबद्दल काय भावना आहे आणि पत्रकारांनी पत्रकारिता कशी केली पाहिजे, खरं तर त्यांनी जेवढे विद्यार्थी जे घडवलेले आहेत, म्हणजे एका गुरुचं म्हणणं आहे की माझे विद्यार्थी कसे मला अपेक्षित होते, आणि या संदर्भामध्ये सरांशी आपण चर्चा करणार आहोत। सर, सर्वप्रथम महाराष्ट्र माझा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। नमस्कार सर, आज खरं तर आपण आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आपले खूप खूप पहिलेच मी धन्यवाद मानतो। आणि सर, आज आपण महाराष्ट्रामध्ये आपल्या हातून किती पत्रकार घडलेले असतील? हजारो पत्रकार घडलेले आहेत, पण साधारणपणे 10-1 हजार लोकांची नोंद माझ्याकडे आहे की 10-1 हजार पत्रकारितेचे विद्यार्थी किंवा जनसंपर्काचे विद्यार्थी आणि त्याचबरोबर मास कम्युनिकेशनमधले विद्यार्थी, MBA मधले विद्यार्थी, MSW मधले विद्यार्थी, या वेगवेगळ्या विद्याशाखामधले विद्यार्थी माझ्याकडे शिकलेले आहेत आणि ते समाजामध्ये आता कार्यरत झालेले आहेत। आज समाजात जी पत्रकारिता ज्या पद्धतीने होत आहे, तुम्ही त्यापासून संतुष्ट आहात का सर? पत्रकारिता किंवा संवादाच्या क्षेत्रामध्ये, संवाद उद्योगामध्ये हे जे सगळे पत्रकार लोक काम करत आहेत, ती एक चांगली गोष्ट आहे। का विशिष्ट पदवी असणारं प्रशिक्षण घेऊन समाजामध्ये वावरल्यामुळे एक प्रकारे जे उद्दिष्ट आहे ते आपल्याला पूर्ण करता येईल या हेतूने हा सगळं झालेलं आहे। एक पूर्वीच्या काळामध्ये एक मॅकब्राईड नावाचा एक हे होता, माध्यमतज्ञ होता, त्यांनी तो अहवाल टाकलेला आहे की भारतासारख्या देशामध्ये विकासाची पत्रकारिता असली पाहिजे। थर्ड वर्ल्ड जे आपलं आहे, मारकाट आणि बलात्कार याच्या बातम्या देण्यापेक्षा समाजामध्ये प्रेरक विकास तयार होईल असे पत्रकार आपल्याला आवश्यक होते। पण आज जर आपण बघितलं तर पत्रकारिता कोणत्या दिशेमध्ये चालली आहे, आपले पत्रकार काय कोणत्या बातम्या घेतात, एकतर मारकाटच्या बातम्या घेतात किंवा राजकीय बातम्या घेतात। आणि राजकीय बातम्या हे आपलं जे लोटांगण घालण्याचं काम आहे की जे सत्ताधारी लोक आहेत, जे चिरीमिरी पत्रकारिता ज्यांच्यामुळे सुरू झालेली, असं एक लोटांगण घालण्याचं जे पत्रकारांचं आहे। तुम्ही बघा की आता कोणत्याही शहरामधले ब्रँडेड
वृत्तपत्राचे आणि ब्रँडेड वृत्तवाहिनीचे पत्रकार कुठं जमतात, की एखाद्या शासकीय विश्रामगृहावर जमतात आणि एखादा पालकमंत्री किंवा एखादा तो मुख्य जो महत्त्वाचा मंत्री असला त्याच्या अवतीभोवती घोटाळतात, त्यांची पत्रकारिता तिथपर्यंतच जाते, पण ग्रासरूटला काही जात नाही. ग्रासरूटला लोक जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न आहे त्याच्यावर किती पत्रकार हात घालतात? फारच कमी घालतात. कितीतरी समस्या आपल्याकडे, बेरोजगार लोकांच्या समस्या आहेत, शिकणाऱ्या मुलांच्या शाळेत जाण्याच्या समस्या आहेत, कॉलेजच्या समस्या आहेत, वेगवेगळ्या प्रोफेशनल परीक्षा आहेत नीटसारख्या, त्याच्यामध्ये हेलपाटे मारणाऱ्या किंवा विश्वासघात झाल्या हजारो लोकांच्या कथा आहेत त्याच्यामध्ये. हे शासकीय ज्या वेगळ्या योजना आहेत त्याच्यामध्ये अडकलेले लोक, जे नाहिरे लोक आहेत, ज्यांच्याकडे सत्ता संपत्ती प्रतिष्ठा ही कोणती नाही आहे, जे जगण्यासाठी धडपड करतायत, त्यांच्यापर्यंत योजना पोहोचण्यामध्ये जे अडथळे येतात ते दूर करण्याची इच्छा पत्रकारांमध्ये आहे का? हा एक फार मोठा प्रश्न आहे. बरोबर आहे सर. म्हणजे हाच खरं तर सर्वात मोठा प्रश्न आमच्याही मनामध्ये आहे की सर्वसामान्य नागरिकांचे खरं तर फार छोटे प्रश्न असतात, परंतु ते दाखवण्याची हिंमत सध्या कोणी करत नाही असं एक दिसून येतंय. बरोबर. एक ग्रासरूट लेवलची जी डेव्हलपमेंट करण्याची जी पत्रकारिता आहे, लोकांच्या जनजीवनामध्ये सुविधा मिळतील, त्यांचे दुःख दूर होतील, अशी पत्रकारिता खूप कमी आहे. आणि ज्याच्यामध्ये फक्त सत्ताकारण आणि उदो करणं अर्थकारण किंवा ज्याच्यामध्ये रुमर पत्रकारिता किंवा या गोष्टींना खूप महत्त्व आपल्याला दिसते. याचं कारण असं आहे की माध्यम व्यवस्था आहे ही भांडवलदारांच्या हातात गेलेली आहे. आता जो मालक बोलेल त्याच या धोरणाप्रमाणे त्या पत्रकारांना काम करावं लागतं. परंतु आपल्याकडे अजून एक फार मोठी इंटरनेटची पत्रकारिता आहे, यूट्यूबवरची पत्रकारिता आहे, ही सगळी सोशल मीडियावरची पत्रकारिता ही कधी नव्हती एवढी पॉवरफुल आता दिसते. आता देशामध्ये क्रांतीसारखं वातावरण आहे. हो बरोबर. की ज्यांची पोहोचच नव्हती कुठं, ज्यांना अतिशय झुरळासारखं किंमत या सगळ्या सत्ताधीशांनी दिलं होतं आणि मोठे घोटाळे करत होते, यांच्यावर अंकुश लावायचं काम साध्या 10वी-12वी झालेल्या विद्यार्थ्यांनी, नीटची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी, वेगवेगळ्या परीक्षांमध्ये घोटाळ्यात त्रस्त झालेल्या विद्यार्थ्यांनी अशी ही त्यांनी संसदेपर्यंत मजल मारली आणि त्यांना आवरता नाकीने झालं. देशाचे पंतप्रधानाला काही काळ पळून जावं लागलं. तर अशा प्रकारचं जे सत्ताधाऱ्यांच्या मनामध्ये धसका बसेल आणि व्यवस्थाचं परिवर्तन होईल अशा प्रकारची शक्यता या इंटरनेट पत्रकारितेमध्ये. हो सर, कारण आपण हे बघितलं आहे की जेव्हा खरं तर ही फार दुर्दैवी घटना म्हणावी लागेल आपल्याला की विद्यार्थ्यांवर या प्रशासनाला शासनाला लाठीचार्ज करावा लागला. त्या ठिकाणी मुलांना कोणताही म्हणजे अतिशय क्रूर मारहाण झालेली आहे. आणि काही लोकांनी हे दाखवलंच नाही की ज्यांच्याकडे अपेक्षा होत्या, आपण जे माध्यम आपण एक विश्वासाने बघत होतो, त्यांनी ते दाखवण्याची हिंमत नाही केली. परंतु सोशल मीडियावर आणि यूट्यूब चॅनल्सवर कितीतरी यूट्यूबर्स आणि पत्रकारांनी त्या विद्यार्थ्यांना मारणाऱ्या त्या पोलिसांना समक्ष त्या मारहाण दगडफेक चालू असताना जाऊन प्रश्न विचारले की तुम्ही यांना का मारतायत. आणि हे सगळं चित्र आपल्या सगळ्यांसमोर जे दाखवलंय, तर मी मानतो की याच्यामध्ये युट्यूब आणि जे इंटरनेटवर काम करणारे मुलं आहेत त्यांचा खूप मोठा वाटा आहे सर. बरोबर आहे. आपण जर बघितलं तर सर्वांना खुलं आणि कुणाच्याही प्रभावापासून मुक्त अशी पत्रकारिता खरी म्हणजे अपेक्षित आहे. परंतु एका विशिष्ट वर्गाकडे लाभ होण्याच्या दृष्टीने पत्रकार जे काम करतायत, तर त्याला हा छेद देणारी घटना आज झालेली की बातमी लपू शकलेली नाही. सोशल मीडियावर जी बातमी पुढे आली, सविस्तरपणे आली आणि ती लोकांपर्यंत पोहोचली आणि प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये याचे पडसाद उमटले आणि लोकांना लोकशाहीची महत्त्व कळालं की लोकशाही कोणी दाबून ठेवू शकत नाही. तर भारताची जी जनता आहे ती अतिशय सुज्ञ आहे. त्यांनी थोडीशी ती आजगारासारखी सुस्तावलेली आहे. ती 10 वर्ष सत्ता परिवर्तन बघत नाही. परंतु आता एक कडेलोट झालेला आहे, जनतेच्या अपेक्षांचा कडेलोट झालेला आहे. त्यामुळे हे सगळे तरुण त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहे. तसं तरुण पत्रकारांकडून खूप अपेक्षा आहेत की आता जे जुन्या पिढीतले जे पत्रकार आहेत
जे अनुभवाच्या जोरावर किंवा त्यांचे स्वतःचे काही मजबुरी असतील की त्यांना त्यांचे कर्जाचे हप्ते जात असतील, त्यांनी घेतलेल्या सरकारकडून किंवा धनधान्याकडून घेतलेल्या सवलती असतील त्या टिकून राहाव्यात, त्यांचे पदं टिकून राहावेत, यासाठी समजा ते कॉम्प्रोमाइज करत असतील. मोठे मोठे चॅनलसुद्धा कॉम्प्रोमाइज करतात. मोठे मोठे वृत्तपत्र जाहिरातीच्या लोभाने ते मिंदे झालेले आहेत. परंतु जे इंटरनेट माध्यमातून आता जी पत्रकारिता आहे याला मिंदे व्हायचं काही कारण नाही. ज्याच्या हातात मोबाईल आहे, ज्याच्याकडे इंटरनेट आहे आणि जनतेच्या विषयी तळमळ आहे, तो पत्रकार होऊ शकतो. आणि तुम्हाला सर तुमच्या विद्यार्थ्यांकडून काय अपेक्षित आहे? आता विद्यार्थ्याकडून तर खूप अपेक्षा आहे. नवनवीन तरुण जे पत्रकार आहेत त्यांच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत. त्यांनी हा जो माहितीचा प्रवाह आहे हा अखंडित ठेवण्यासाठी आपली शक्ती लावली पाहिजे, आपली बुद्धी खर्च केली पाहिजे, आपलं कौशल्य खर्च केलं पाहिजे आणि जनतेला माहितीपासून वंचित होणार नाही यासाठी ही अखंडपणे संस्कारित झालेली माहिती, खरी माहिती, त्याच्यामध्ये ॲक्युरेसी आहे, ट्रूथ आहे, फेअरनेस आहे, कोणत्याही बाजूनी कल नाही आहे, त्याच्यामध्ये वस्तुनिष्ठ जशी आहे तशी अशी ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं एक फार मोठं काम पत्रकारांवर आहे आणि ते हे सगळे करतील असं मला अपेक्षा आहे. धन्यवाद सर, आपण आम्हाला इतका वेळ दिला आणि ज्या पत्रकारांना तयार केलं होतं, एक विद्यार्थी तुमच्याकडे असताना ते आज स्वतःला मोठे पत्रकार म्हणून घेत आहेत आणि ते आहेत देखील. त्यात जसं थोडीशी खंत सरांनी पण व्यक्त केली की विद्यार्थ्यांकडून सरांना खूप अपेक्षा होत्या, पण त्या अपेक्षेवर किती विद्यार्थी आता पास झालेले आहेत आणि किती फेल झालेले आहेत ते ज्याला त्याला कल्पना आहेच. परंतु सरांनी पण जसं सांगितलं आणि आम्हाला जे वाटतं की आज तुम्ही स्वतःला पत्रकार समजू नका, स्वतःला पत्रकार म्हणून घेऊ नका. पब्लिकने, लोकांनी तुम्हाला पत्रकार म्हटलं पाहिजे. कारण जेव्हा तुम्ही लोकांचे प्रश्न सोडवाल तेव्हा लोक तुम्हाला मानतील, तुम्हाला पत्रकार मानतील आणि प्रशासनामध्ये योग्य प्रश्न घेऊन जा तुम्ही, 100% ते काम होते. यासाठी कोणत्याही प्रकारचा शिक्का किंवा बिल्ला तुम्हाला लागत नाही, असं सर माझं तरी मत आहे. बरोबर आहे. आता महाराष्ट्र माझ्यासारखं हे जे चॅनल आहे हे तर गेल्या एक 5-6 वर्षापासून दिसतंय सगळं आपल्याकडे आणि कोणत्याही प्रकारचं फार डामडोल नाही, फार मोठं भांडवल नाही, फार मोठे नाही, तरीसुद्धा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या चॅनेलला आपले पत्रकार जुडलेले आहेत आणि तिथले प्रश्न ते लोक घेतात आणि ती लोकांच्या समस्यांची सोडवणूक करतात, हे आपण स्वतः बघतो. तर अशा प्रकारे काम करण्याची गरज आहे आणि जे काम करतील ते समाजासमोर आदर्श ठेवतील असं हे एक आदर्शवत असलेलं आपलं चॅनेल, याला मी माझ्या शुभेच्छा देतो आणि असंच काम तुम्ही पुढे चालू करा. जनार्दन गायकवाड, तुम्ही जी हे जिद्दीने हे काम करतायत तर हे एक खूप जनतेच्या जिव्हाळ्याचं आवश्यक असलेलं काम आहे. हे आपण तुम्ही संवादाने जग जिंकण्यासाठी निघालेले आहात, तर तुम्हाला याला यश मिळो असं मी शुभेच्छा देतो. धन्यवाद सर. सरांनी महाराष्ट्र माझाला शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि नक्कीच आपल्याला हे ते गुरु समानच आहेत. त्यांच्या आशीर्वादाने आणि यापुढेही महाराष्ट्र माझाचं असंच निर्भीडपणे काम सुरू राहणार आहे. महाराष्ट्र माझा न्यूजसाठी कॅमेरामॅन प्रवीण कासारसह जनार्दन गायकवाड, नाशिक.